अजीजुल हक सर, लोकसंख्या शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉक्टर आर एम विश्राम सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सुभान अवतडे सर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, जगभरात दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्याकडे लक्ष वेधले जाते. त्यावर विचार मंथन केले जाते. 11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्येने 5 अब्जचा टप्पा ओलांडला होता आणि तेव्हापासून वाढत्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक लोकसंख्या दिन जगभर साजरा केला जातो. 11 जुलै 1990 या दिवशी पहिला जागतिक दिवस साजरा करण्यात आला. आता जो आपला विषय होता त्या विषयाकडे वळू आपण, की लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास. तर कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा 2 गोष्टीवर अवलंबून असतो. देशामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती व 2 लोकसंख्या. तर आपल्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे, परंतु त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर झालेला नाही. त्यामुळे लोकसंख्या आर्थिक विकासाकरिता बाधा ठरते. त्यानंतर ज्या देशामध्ये नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणामध्ये आहेत आणि त्यांचा पूर्णपणे उपयोग झालेला आहे, त्या देशामध्ये लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाकरिता बाधा किंवा अडथळे ठरत नाही. तर एका बाजूला विकसित राष्ट्र आणि एका बाजूला अविकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र. म्हणजे विकसनशील राष्ट्रामध्ये, अर्धविकसित राष्ट्रामध्ये नैसर्गिक संसाधनेचा पूर्ण वापर झालेला नाही, त्यामुळे लोकसंख्येमध्ये अडथळे निर्माण होतात. तर ज्यांचा डेव्हलप झालेला आहे, जे विकसित राष्ट्र आहे, त्या विकसित राष्ट्रामध्ये नैसर्गिक संसाधनाचा पुरेपूर वापर झाल्यामुळे लोकसंख्येचा पाहिजे तेवढा अडथळा निर्माण होत नाही. आणि त्यामुळे आपण हे 2 गट आपल्याला पाहायला मिळतात, की विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र. आता अतिरिक्त लोकसंख्या वाढीची आपण नेहमीप्रमाणे बघतो की 3 कारणे आहेत. आता ती कारणे सर्वांना माहीत आहे. पहिला कारण जन्मदर जास्त असणे, मृत्यूदर कमी असणे आणि निर्वासितांची आवक. आता जन्मदर जास्त असणे, मृत्यूदर कमी असणे, ही जी 2 कारणे आहेत, ही सर्वसाधारणपणे प्रत्येकच विद्यार्थ्यांनी अभ्यास केले. त्यामुळे मी त्याच्या पलीकडे जाऊन जो निर्वासितांची आवक आहे, या 3ऱ्या कारणाकडे वळतो. तर हिंदुस्थानची फाळणी झाल्यामुळे 1947 नंतर पाकिस्तानात असणारे सर्व हिंदू निर्वासित, मोठ्या संख्येने निर्वासित झाले आणि इतर देशातून सुद्धा वेळोवेळी भारतात लोक निर्वासित.
आता यामुळे भारताच्या लोकसंख्येत वाढ होऊन अधिकच समस्या निर्माण झाली. पण याचा परिणाम काय झाला, जेव्हा हिंदुस्थानची फाळणी झाली तेव्हा जसं पाकिस्तानमध्ये हिंदू भारतामध्ये आले, त्या वेगाने या देशातील मुसलमान पाकिस्तानमध्ये गेलेले, म्हणजे इथे हिंदू समाज आणि मुस्लिम हे दोन्ही समाज भारतामध्ये आल्यामुळे किंवा निर्वासित झाल्यामुळे आणि इतरही निर्वासित झाल्यामुळे भारताची अधिकच लोकसंख्या पूर्वीपासून बिकट झालेली आपल्याला आढळते. आता या कारणाच्या व्यतिरिक्त एक छोटासा अजून अजून तुम्हाला एक कारण सांगतो. त्याच्यामध्ये असं वाईट मारून घेण्यासारखं काही कारण नाही, की विवाह संस्थेमध्ये भारतात 2 लॉ आहेत, 2 कायदे आहेत. अजून अशा प्रकारचे 2 कायदे कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला आढळताना दिसत नाही. परंतु हिंदूला वेगळा, मुस्लिमला वेगळा. मुस्लिम लोकांना एकापेक्षा जास्त पत्नी करण्याचा अधिकार दिलेला, मुले करण्याचा अधिकार दिलेला. तो अधिकार हिंदूंना वगळण्यात आलेला आहे. शासकीय लेवलवर, शासनाच्या लेवलवर, की जर यांना 2 पेक्षा जास्त मुले असतील तर त्यांना सरकारी गव्हर्नमेंटचे फायदे मिळणार नाही. असं आपण नेहमी पेपरला वाचतो, नेहमी जी आर पाहतो. परंतु मुस्लिम लोकांच्या संदर्भामध्ये म्हणजे मुस्लिमला वेगळा, हिंदूला वेगळा का, याच्यावर आजपर्यंत कोणीही विचार मंथन किंवा विचार विनिमय केलेला नाही. परंतु मी असं म्हणेन की दूर जाण्यापेक्षा मी एक ब्रह्मपुरी मधलेच उदाहरण देतो. फक्त तुम्ही आपल्या गुजरीमध्ये जा, तुम्हाला एक आलूवाल्याचे दुकान दिसेल. मी त्याला एक प्रश्न विचारला, तुम्ही किती भाऊ आहात? तो म्हणते 21. आई किती? 3 आया आणि 21 मुलं. त्याच्या पलीकडे जा आणि जी फार्मसी आहे फवारा चौक, तिथे मेडिकल मध्ये जा, तिथं 16 मुले आहे आणि 2 पत्नी आहे. याचा जो विचार आहे तो आजपर्यंत कोणीही केलेला नाही. आणि ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमुळे नेहमी आपल्याला लोकसंख्या कशी अतिरिक्त वाढ होत आहे, परंतु त्यामुळे कशा पद्धतीने आळा घालायला पाहिजे हे आजही शासन लेवलवर नियोजन झालेलं नाही. आणि एवढे बोलून मी थोडक्यात इथंच थांबतो. धन्यवाद. पुढे. धन्यवाद सर. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास याविषयी आपण अगदी मार्मिक असं भाष्य केलेलं आहे. तुम्ही बातम्यांमध्ये कदाचित कालच्या पाहिलं असाल की उत्तर प्रदेश सरकारनं 2 मुलांच्या वर ज्यांना अपत्य आहेत त्यांना सरकारी ज्या सुविधा आहेत, सोयी आहेत, यांचा लाभ मिळणार नाही असं योगी सरकारनं सांगितलेलं आहे. चीनचं उदाहरण असो, भारताचं उदाहरण असो, लोकसंख्या वाढीमुळे काय काय परिणाम होत आहेत हे सगळं आपण जाणतो आहोत. तर लोकसंख्येमुळे त्यांनी अगदी अनेकानेक उदाहरणं देऊन लोकसंख्या वाढीचा आणि आर्थिक विकासाचा कसा संबंध आहे हे दर्शवून दिलेलं आहे.
आणि अजूनही म्हणजे काही काही समाजामध्ये याविषयी जागरूकता वाढवणे फार गरजेचं आहे. कारण संतती म्हणजे जरी देवाघरची फुलं आपण म्हणू, मात्र ही फुलं किती असावीत याचाही विचार करणं या निमित्तानं, लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं गरजेचं आहे. तर धन्यवाद सर. तर या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर देवेश कांबळे सर, सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा, हे काही तांत्रिक कारणामुळे आपल्या या वेबिनारला जुळू शकले नाही. तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर स्निग्धा कांबळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान या वेबिनारचं भूषवावं तथा अध्यक्षीय भाषण करावं. स्निग्धा मॅडम. हॅलो. डॉक्टर स्निग्धा कांबळे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी या वेबिनारचं अध्यक्षीय भाषण करावं. स्निग्धा मॅम. धन्यवाद तुफान सर. धन्यवाद मॅडम. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने हो. आवाज येतोय माझा? आवाज येतोय, आवाज येतोय. येतो ना? हो येतो. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या महाविद्यालयामध्ये वेबिनारचं आयोजन केलेलं आहे आणि त्यावरती अर्थशास्त्राचे आपले प्राध्यापक डॉक्टर RP कांबळे सर यांनी लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यावरती आपलं मत जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. आपण लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि लवकरच हा पहिला क्रमांक लागेल अशी ही शक्यता नाकारता येत नाही की जी आपली जी लोकसंख्या आहे ती ज्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नक्कीच भारत बाकी कुठल्या क्षेत्रामध्ये नाही पण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये लवकरच पहिलं स्थान पटकावेल अशी शक्यता नाकारता येत नाही. लोकसंख्या वाढीचे आता फायदे काय किंवा नुकसान काय? फायद्यापेक्षा नुकसान आपल्याकडे जरा जास्त आहे. कारण जेवढी जी काही आपल्याकडे नैसर्गिक जी काही साधन सामुग्री आहे त्या पद्धतीचा म्हणजे तिचा वापर म्हणजे एक त्याला साधन सामुग्रीचा आपण वापर करू शकतो. मुळे जी काही साधन सामुग्री आहे ती आपल्याला कमी होत. पण विचार केला की भारताचा जो काही आर्थिक विकास आहे आता तर हे कोरोनाच्या काळामुळे जो काही आर्थिक स्थिती जी होती भारताची ती अतिशय डबघाईला आलेली आहे. म्हणजे ही लोकसंख्या वाढ आणि त्याच्यात ही जी महामारी जागतिक महामारी आलेली आहे त्याच्यामुळे तर हे भरीसभर ह्या दोन्ही गोष्टी आर्थिक विकासाला म्हणजे भारताला पुढे नेण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपल्याकडे होताना दिसत नाही आणि यामुळे आपण जो आहे आर्थिक विकास आपला अजून अतिशय डबघाईला चाललेला आहे. तर हॅलो. हा मॅडम आवाज येतोय. हा
हा, ते माईक थोडा म्यूट झालेला होता. हा. हॅलो. हा मॅडम. हॅलो. हा मॅडम, आवाज कटतोय. थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कदाचित, कारण मलाही असं वाटलं की आवाज जात नाही म्हणून. हा. तर निश्चित ज्या काही आपल्याकडे साधन सामुग्री आहेत त्यामध्ये आपल्याला देशाचा विकास म्हणा तो करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये लोकसंख्या वाढीमुळे सुद्धा त्याच्यावरती जे काही बंधने येतात, आपल्याकडे जी साधन सामुग्री आहे ती म्हणजे आधुनिकता यायला पाहिजे, तेव्हाच आपण जो काही विकास आहे, देशाचा विकास असेल, मग तो कोणत्याही बाबतीतला, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक विकास जर करायचा असेल आपल्याला, तर आधुनिकता यायला पाहिजे. जी काही तंत्र व्यवस्था आहे ती अतिशय उच्च दर्जाची असायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण जो देशाचा विकास आहे तो आपण यथायोग्यरित्या आपण करू शकतो. कालांतराने जी काही लोकसंख्या वाढीचे जे काही संभाव्य धोके आहेत, ते धोके जर टाळायचे असतील तर त्याकरिता आत्ताच आपल्याला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे ज्या काही लोकसंख्या वाढीसाठी ज्या काही उपाययोजना सरकारने केलेल्या आहेत, त्याचं पालन जे आहे ते पालन योग्य रीतीने होणं आवश्यक आहे. आपण जर बघितलं, आजही आजच्या समाजामध्ये जर आपण बघितलं, तर घराला वारस हवा किंवा घराचं वारसदार म्हणून मुलगाच हवा, यासाठी अनेक अपत्यांना जन्माला घातलं जाते. आणि त्यामुळे नकळतपणे जी काही लोकसंख्या आहे ती वाढीस लागत असेल. आत्ताच तुफान सरांनी सांगितलं की युपी सरकारने 2 मुलांच्या वरती जर मुलं असेल तर त्यांना ज्या काही लाभ जो आहे सरकारी योजनांचा तो मिळणार नाही असं सांगितलं. असं जर स्ट्रिक्टली हे जर सर्व देशामध्ये जर फॉलो झालं, काही आता जसं चीनचं उदाहरण घेतलं तर त्या लोकांनी तिथे लोकसंख्येवरती असं बंधन घालण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत आणि ते कडक निर्बंध आहेत त्यांच्याकडे. तसे कडक निर्बंध आपल्याकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हापर्यंत ह्या गोष्टी होणार नाही, म्हणजे नियम केले जातात परंतु ते यथायोग्यपणे पार पाडले जात नाही किंवा ते अवलंबिले जात नाही, किंवा जर कोणी ते कायदा जर मोडला किंवा नियम जर मोडले तर त्याच्यावरती ती योग्य ती कारवाई सुद्धा होत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे जी काही व्यवस्था जी दिसते अतिशय आपल्याला मरगडीची दिसते. म्हणून जे काही जी नियमावली असेल किंवा जे कडक बंधने असतील ती लादण्यात यावी आणि ती जर मोडली तर त्याच्यावरती योग्य कारवाई सुद्धा व्हावी. ही जिथपर्यंत होणार नाही तिथपर्यंत आपण लोकसंख्या वाढीवरती थोडं म्हणजे नियंत्रण आणू शकणार नाही. आपण मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रथमतः आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत, तसं आभारचा कार्यक्रम दुसरा सर घेणार आहेत. तरी मॅडम तुमचं मनस्वी असं आभार मानतो आहे, कारण अगदी वेळेवर आणि जे अध्यक्षीय भाषण असायला पाहिजे तेच अध्यक्षीय भाषण आपण केलेलं आहात. धन्यवाद मॅडम. या पुढचा जो टप्पा आहे, शेवटचा टप्पा आभाराचा, तो व्यक्त करण्यासाठी, तो भार हलका करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो आहे लोकसंख्या शिक्षण मंडळाचे प्रमुख तथा इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रुपेश मेश्राम सर यांना. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जगात साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था आधाद्वारा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
हा जागतिक लोकसंख्या दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर देवेश कांबळे सर काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमाला जॉईन होऊ शकले नाही. वेळेवर डॉक्टर सुनीता कांबळे मॅडम यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपद स्वीकारलं आणि जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपले विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मॅडम वेळेवर का होईना आपण अध्यक्षपद स्वीकारलं आणि अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलं, त्याबद्दल आपलं महामंडळ म्हणजे लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि सांस्कृतिक विभाग हे आभारी आहेत. धन्यवाद मॅडम. त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर आर पी कांबळे सर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी यांनी लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकासावरील त्याचा परिणाम याविषयी अतिशय मार्मिक शब्दामध्ये आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य करून आम्हा सर्वांना लाभान्वित केलं. त्याबद्दल मी विभागाच्या वतीने लोकसंख्या शिक्षण मंडळ आणि सांस्कृतिक विभाग याच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर कांबळे सर यांचा आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि हा कार्यक्रम त्यांनी अतिशय कुतूहलाने आणि अतिशय त्यामुळे आपण त्याला मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये पार पाडण्यास मदत केली. आपल्या सर्वांचे देखील मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हता. त्याबद्दल पुनश्च एकदा अध्यक्ष महोदय, मार्गदर्शक आणि सहभागी सर्व प्राध्यापक मंडळांचं एकदा सतशः आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी